नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 26 एप्रिल 2026 रोजी झालेल्या इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप विषयामधील हा बुद्धिमत्तेचा पेपर आपण अगदी स्पष्टीकरणासहित योग्य ट्रिक्ससह पाहणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. पण निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडेल, कारण यामध्ये नवीन साऱ्या ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला जास्त वेळ न दवडता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक आहे 26 बुद्धिमत्तेचा. कदम सर वॉज गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट कोकण व्हेरी इमोशनली. इन द गिवन सेंटेन्स फाइंड आउट द नंबर ऑफ वर्ड्स विच कंटेन टू डिफरंट वेल्स. बघा या ठिकाणी काय दिलं आहे, विच कंटेन टू डिफरंट वेल्स, दोन वेगवेगळे स्वर असणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. म्हणतो इथं जनरल वाक्य वापरले. म्हणजे जेव्हा साधं वाक्य येते ओनली टू डिफरंट वेल्स आला असतं तर आपण दोनच वेल्स असणारा पाहिला असता. पण या ठिकाणी त्यांनी विचारले कंटेन टू डिफरंट वेल्स, म्हणजे दोन असू शकतात, कधी कधी एखाद्या शब्दात तीन असू शकतात. याचा अर्थ असा जनरल. त्यांनी जर ओनली दिला असता आपण टू वाला एकच घेतला असता, पण त्यांनी टू डिफरंट वेल्स विचारलेत. फक्त टूच विचारले असते तर एकच वर्ड आला असता. बघा या ठिकाणी हा जो वर्ड आहे कोकण, या ठिकाणी कोकणमध्ये ओ आणि हा ए हे दोनच वेल्स आहेत जे डिफरंट आहेत, बरोबर. आता बघा इन्फॉर्मेशन, या इन्फॉर्मेशन याच्यामध्ये ओ आय ए तीन वेल्स आलेले आहेत. मग याला घरी धरायचं की नाही. पण ह्या वाक्यानुसार मला तर वाटतं, या वाक्यानुसार वाक्य जनरल आहे त्यामुळे आपल्याला दोन असो, तीन असो, चार असो, आपल्याला कमीत कमी दोन डिफरंट वेल्स असले पाहिजे. तर बघा कदम, कदम या शब्दामध्ये ए आणि ए वेल्स दोन आलेत. ते सेम आहेत का? नाही, आपले सेम आहेत, ते आपल्याला डिफरंट पाहिजेत. दोन हे चालणार नाही. इथं एकच आलेलं आहे, इथं पण एकच आलं, इथं दोन आलेत, पण ते कसे येतं सेम, आपल्याला डिफरंट वेल्स पाहिजेत. आय आणि आय सेम आहे. याच्यामध्ये बघा आय वेगळा स्वर आहे, ओ वेगळा आहे आणि ए पण वेगळा आहे. म्हणजे हे देखील आपण इथं काउंट करू शकतो. कारण वाक्यानुसार तर आपल्याला दोन फक्त डिफरंट वेल्सचे फक्त जर विचारलं असतं मात्र आपलं फक्त कोकण हे आलं असतं. बघा ए ओ यू, इथं पण तीन डिफरंट आहेत, बरोबर. बघा एकच शब्द असा आहे की ओ कोकण, यामध्ये ए आणि ओ हे दोन डिफरंट वेल्स आहेत, बरोबर. पुढच्या शब्दामध्ये पण बघा इथं पण ईची एकच वेल्स आहे, इथं तीन वेल्स आहेत, ई ओ आय ए चार वेल्स आहेत, बरोबर. आपल्याला फक्त टू डिफरंट वेल्स असणारा शब्द पाहिजे. फक्त जर असतं तर आपण मात्र कोकण घेतला असता. पण हे जनरल वाक्य वापरल्यामुळे आपल्याला जेवढे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेल्स असतील ते बघायचे आहेत. एक, दोन आणि तीन. या ठिकाणी तीन वर्ड जे आहेत त्यामध्ये डिफरंट वेल्स असणारे शब्द आहेत. त्यामुळे वाक्य म्हणजे आपलं उत्तर येईल 3 नंबरचं. तीन नंबरचं या ठिकाणी आपलं उत्तर असायला हवं. 27 नंबरचा प्रश्न मित्रांनो, बघा या ठिकाणी 27 नंबरच्या प्रश्नामध्ये पण काय दिले त्यांनी. बघा आता टोटल जेव्हा अशी सिरीज येते त्यावेळेस अगोदर पूर्ण जे लेटर्स असतील, वर्ड्स असतील, आपलं वर्ड्स डिजिट असतील ते आपले काउंट करून घ्यायचे अगोदर आणि त्यांचे समान भाग करायचे. 16 असतील तर 6-6चे किंवा 3-3चे, 20 असतील तर 4चे 5 भाग किंवा 5चे 4 भाग असे करून त्यांचे त्यानुसार त्याच्यामध्ये जे साधर्म्य आहे त्या सिरीजमध्ये साम्यपणा काय आहे, सारखेपणा काय आहे तो ओळखायचा आणि सोडवायचं. बघा या ठिकाणी आपण काय करूया, 20 आहेत त्यामध्ये 20 आपण काय केले 5-5चा भाग पाडला आहे, ठीक आहे नाही. 5-5चे भाग आपण पाडलेले आहेत. बघा या ठिकाणी 6 माहीत नाही काय, इथं एक क्वेश्चन मार्क आहे 5, 9 आणि 4, इथं 8, 5 क्वेश्चन मार्क 4, 6. म्हणजे बघा प्रत्येक सिरीजमध्ये आपल्याला तेच अंक रिपीट झालेले आहेत. म्हणजे ही सिरीज जी आहे ती सिरीज ह्या 6, 5, 9 आणि 4 आणि इथं दुसरा अंक कोण दिसतो आपल्याला परत 8. म्हणजे ह्या 5 अंकांपासूनच ही सिरीज तयार झालेली आहे. म्हणजे प्रत्येक जे आपण 5-5ची सिरीज केली त्यामध्ये हे 5 अंक आलेले आहेत, असायलाच पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये. बघा या ठिकाणी म्हणजे 6 आहे, इथं 6 आहे, 5 आहे, 5 आहे, 9 आहे, 9 आहे, 4 आहे. उरला कोणता फक्त 8 मिसिंग आहे. म्हणजे पहिला जो अंक आहे ना आपला जो उत्तर असणार याच्यामधलं पहिल्या याच्यामधलं ते 8 आहे. यानंतर मध्ये सर्व अंक बघा 8, 5, 4, 6 दिसते. उरला कोणता 9 या ठिकाणी मिसिंग आहे. या ठिकाणी मिसिंग अंक कोणता आहे तो ओळखायचा आपल्याला फक्त. इथं पण 9च आहे. इथं बघा 9, 4, 6, 8 आहे, उरला फक्त 5. या ठिकाणी काय येईल 5. म्हणजे आपला आन्सर जे आहे 8995 ही जी आहे ती किती नंबरला आहे, 4 नंबरला. म्हणजे आपला उत्तर किती यायचं 4 नंबर. हे पण सायन्सची हे आहे सिरीज आहे. यामध्ये पण काय करायचं आहे आपल्याला, हे टोटल 23 आहेत मित्रांनो. तर आपण 5-5चे 4 भाग केले, 3
सोडून दिले. तर या ठिकाणी बघा अगोदर काय ट्रायंगल नंतर स्क्वेअर नंतर सर्कल नंतर हर्ट शेप आहे. इथं पण ट्रायंगल आला आहे, स्क्वेअर आला आहे आणि स्क्वेअरच्या नंतर जे येतं ते काय यायला पाहिजे, इथं झिरो सर्कल आहे, इथं पण सर्कल येईल. फक्त जे शेवटचा जो साईन आहे तो त्यांनी काय केला आहे, साईनच्या ठिकाणी जो सेकंड नंबर जो आहे तो रिपीट केला आहे. प्रत्येक ठिकाणी असंच होत आलेलं आहे, बरोबर. तर या ठिकाणी म्हणजेच काय, मग या स्क्वेअर नंतर काय क्रम कोणता आहे, सर्कलचा आहे. इथं काय येणार आहे, सर्कल येणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला पूर्ण क्वेश्चन मार्क सोडवायची गरज पडणार नाही, कारण की या ठिकाणी जो सर्कल जे आहे, सर्कल किती वेळ आलेला आहे, 1 नंबरला. ऑप्शनमध्ये पहा, कधी ऑप्शन थ्रू देखील आपल्याला जो लवकर आन्सर काढता येतं. जे सर्कल जे आहे ते 2 वेळेस आलेलं आहे बघा, इथे आणि इथे. म्हणजे आपला आन्सर 1 किंवा 4 असणार आहे. पण मला वाटतं 4 आणि 1 हे दोन्ही ऑप्शन सेम दाखवले आहेत त्यांनी. म्हणजे आपला आन्सर जे असणार आहे ते 1 or 4. बघा इथं काय, सर्कल हर्ट, ट्रायंगल स्क्वेअर, सर्कल हर्ट शेप, ट्रायंगल स्क्वेअर सेम आहे. त्यामुळे 1 किंवा 4 आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. पुढचं घेऊया बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा आपण बेसिक फिगर आहे बघा. ही एक बेसिक फिगर आहे, ही एक इकडे बेसिक फिगर आहे आणि ही ट्रायंगलची एक बेसिक फिगर आहे. या ठिकाणी आपण जे बेसिक फिगर आहेत अगोदर ह्याची क्वाड्रेटर्स काढून घेऊया बघा. जेव्हा आपल्याला क्वाड्रेटर दिले असते तेव्हा आपण त्याची नंबरिंग करतो आणि त्याची ॲडिशन करतो. 1 आणि 2 किती 3. म्हणजे ह्या जे बॉक्स आहे, हा बॉक्सपासून आपल्याला किती ट्रायंगल मिळणार, आपल्या क्वाड्रेटर मिळणार 3 मिळणार, बरोबर. प्लस या ठिकाणी बघा हे जर आपण एकमेकांना जॉईन केली तर यापासून 1 आणि यापासून 1 2, म्हणजे इथे देखील आपण नंबरिंग करू शकतो. 1 आणि 2 किती झाले, मग परत 3 प्लस या ठिकाणी बघा आपण आता उभे अशी नंबरिंग केली. आता या ठिकाणी बघा इकडं एक क्वाड्रिलॅटरल आहे, इकडे पण एक क्वाड्रिलॅटरल मोठा जर आपण गृहीत धरला तर, बरोबर. तर मग हा 1 आणि हे 2 किती झाले, 3. किती 3, पण त्यातला एक कॉमन येणार आहे 3 बघा मित्रांनो. आणि 3 मधून जो इकडला जो मोठा आहे तो अगोदर याची काउंटिंग करताना कॉमन आपण त्याला गृहीत धरलेलं आहे, ते मायनस करावं लागेल आपल्याला. किती झाले मग 8. -1 = 8. परत हा जो मोठा आहे सर्वांचा मिळून तयार बनणारा, तो एक जर गृहीत धरला तर 8 + 1 9. या ठिकाणी 9 हे काय झाले आपले क्वाड्रिलॅटरल्स. आणि ट्रायंगल्स किती तर 1 2 3 काउंटिंग करा. आणि जर एकच याच्यातून जर तिन्ही एकाच कोणातून रेषा जात असतील तर आपण नंबरिंग करतो 1 2 3. मग 1 + 2 3 आणि हे 3 6, म्हणजे काय 9 - 6 = 3. जे मग ट्रायंगल्स आहेत ती ट्रायंगल्स कितीनं मायनस येतात, 3 मला हा कमी येत, तेच बाय 3, म्हणजे बाय 3 आन्सर येईल. किती आन्सर येईल त्याचा, बाय 3. तर पुढचा प्रश्न घेऊया लगेच. बघा पुढं खूप छान असे चांगल्या ट्रिकचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटपर्यंत पाहत चला फक्त. बघा इथे ठिकाणी काय दिलं, 30 नंबरचा प्रश्न आहे. आणि 30 नंबरच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं, बघा कोडिंगचा प्रश्न आहे हा. आपण पझल ती सॉल्व्ह करायची आहे. बघा अगोदर लिहून घ्या. कॅनला काय दिले त्यांनी, सर्कल, ट्रायंगल आणि स्क्वेअर. अँटला काय दिलं आहे, या ठिकाणी काय नाही, फक्त मित्रांनो कॉमनला बाजूला काढायचं. आपल्याला प्रत्येकाचा नंबर कळत चालते. बघा ट्रायंगल, स्क्वेअर आणि अशी साईन असणारा हा एक साईन आलेली आहे. नॉट म्हणजे काय दिलं त्यांनी आपल्याला, बघा स्क्वेअर प्लस आणि स्टार. तर आपण अगोदर कॉमन काढून घेऊया. बघा या ठिकाणी हा जी साईन आहे, हे साईन एक साईन आलेली आहे या ठिकाणी. आणि ह्या दोन्हीमध्ये कॉमन असणारा वर्ड कोणता आहे, एन एक आहे आणि टी एक आहे. इथं एन आहे, इथं टी आहे, बरोबर. परत पण हा जो एन आहे हा इथे पण आहे आणि वर पण आहे, बरोबर. मग ह्या वरच्या सर्वांमध्ये कॉमन येणार काय आहे, स्क्वेअर आहे. काय स्क्वेअर, एन म्हणजेच काय मित्रांनो, स्क्वेअर सापडला आपल्याला, बरोबर. हां मग इथं उरलं काय, फक्त मित्रांनो टी उरलं. एन मधला जो कॉमन होता दोन्हीकडे कॉमन असणार तो आपल्याला कळालं. इथं पण एन आहे,
आणि इथं पण स्क्वेअर आहे आणि तिन्हीमध्ये पण स्क्वेअर आहे आणि तिन्हीमध्ये येणारा अंक कोणता आहे फक्त एन आहे म्हणून एन म्हणजेच काय स्क्वेअर कळाला आपल्याला. राहिलं का टी. आता टी आपण लगेच काढूया. इथं उरलेला कोणता आहे कॉमन असणारा परत स्क्वेअरच्या नंतर आहे दोन्हीमध्ये हा साईन आहे. मग टी म्हणजेच काय मिळाला आपल्याला हा साईन मिळाला बरोबर. आता आपल्याला करायचं आहे विचारलं आपल्याला कॉट विचारलं आहे की नाही. ओ बघू आपण ओसाठी कॉमन कोणता आहे. तर ह्या सर्वांमध्ये ओ एकच वेळेस आलेला आहे आणि एकच वेळेस येणारा साईन कोणता आहे फक्त प्लस म्हणजे ओ म्हणजे काय मग प्लस आहे आपला बरोबर. आता तिने काय विचारलं आपल्याला कॉट COT. आपल्याला टी माहिती आहे. टी म्हणजे काय स्टार आहे. ओ म्हणजे काय प्लस आहे. आता राहिलं काय आपलं सी कॉमन कुठं कुठे आलेलं आहे का सी नाही. सी फक्त एकाच वेळेस आलेला आहे इथं वर आणि त्याच्यामध्ये सर्वांमध्ये कॉमन म्हणजे एकच जे येणारं साईन आहे ते म्हणजे सर्कलची म्हणजे सी म्हणजेच काय मग सर्कल. तर आपलं कॉट म्हणजेच काय मग सर्कल प्लस सर्कल कुठे बघा अगोदर हे सर्कल इथं आहे दिलेलं प्लस पण आलेलं आहे आणि हे पण आलेलं आहे म्हणजे पहिल्याच नंबरचं ऑप्शन आपलं इथं पण बघूया आपण. नाही आपल्याला टी कॉट पाहिजे ना. टी काय आपलं हां नाही बरोबर. आपला ऑप्शन क्रमांक 1 कॉट म्हणजेच काय मग सर्कल प्लस आणि ऑप्शन पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे या ठिकाणी. पुढची फिगर मित्रांनो बघा जागेवर बघायची आपल्याला पुढची फिगर. क्वेश्चन फिगर आणि मिरर फिगर ओळखायची बघा. या ठिकाणी 2 आहेत. दोन काय होतील साहजिकच असे उलटे होतील आहे की नाही. त्याला जसं उलटे केले की उलटे होतील. या ठिकाणी असं जे 2 आहे ते कुठं कुठं आलेले आहेत बघा या ठिकाणी आलेले आहेत आणि परत कुठं आलेत का नाही आले. 2 कुठं दिले नाही परत त्या ठिकाणी हां हे 2 हा बरोबर आहे. हा 2 जो आहे इकडे गेल्यानंतर हा सर्वात शेवटी जाईल. शेवटी असणारे 2 कोणकोणत्या फिगरमध्ये या फिगरमध्ये 2 शेवटी आहेत या फिगरमध्ये 2 शेवटी आहेत ह्या फिगरमध्ये 2 शेवटी आहेत बरोबर. आता बघा 3चा उलट झालेलं कोणतं आहे 3चे 6 झालेली कोणत्या फिगरमध्ये 3चे 6 झालेली इथं पण आहे इथं पण आहे आणि हां हे तर ऑप्शन आपलं जे म्हणजे इलिमिनेट करा जे आपला आन्सर येऊ शकत नाही ते इलिमिनेट करा. 3 आपले शेवटी येऊ शकत नाहीत कारण की तिकडे झाल्यानंतर 2च राहायला पाहिजे म्हणजे हे आपला आन्सर गलत आहे. परत इथे 6 आहे 6 हे तर इकडलं आपलं आता हे दोन्ही याच्यामध्ये बघूया आपण आणि जे 6 आहेत 6 3 होतील बरोबर. तीनचं 6 होईल 3चं 6 झालेलं इथं आहे 6 इथं 6 आहे इथं बी 6 आहे आणि 6चं 3 इथं पण झाले. आता काय खालच्या साईनमध्ये बघायचं फक्त आपल्याला या ठिकाणी हे जे आहे ही जी साईन आहे ही साईन इकडे गेल्यानंतर काय इकडे होईल म्हणजे हे बी आपल्या या ठिकाणी आपलं ऑप्शन कटलं. वर किती रेषा आहेत बघा मित्रांनो 1 2 3. आता ह्या दोन्ही फिगरमध्ये 3 रेषा कुठे आहेत फक्त ह्या इथे आहेत म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक किती उत्तर बरोबर आहे 4 नंबर बरोबर आहे. किती नंबरचं म्हणजे 31चं जे उत्तर आहे ते 4 नंबरचं बरोबर आहे. अशा प्रश्नामध्ये मित्रांनो फक्त काय करायचं आहे आपल्याला इलिमिनेट करायचे जे तुम्हाला आन्सर अगोदर साधारण ओळखायचं आणि जो वेगळा वाटतो तो अगोदर कट करत चालायची जो उरला ते आपलं आन्सर असं काढलं तर सोपं जातं वेळ वाचतो. आता बघा एक 32 नंबरचा प्रश्न आहे. या 32 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला मिरर फिगर दिली मित्रांनो बघा. या ठिकाणी जे दांडा आहे तो काय होईल जरासा उलटा होईल म्हणजे असा होईल म्हणजे देखील आपलं आन्सर असू शकतं. पण अशा ठिकाणी अशी दांडी आलेली की ठिकाणी तर ती सर्वच ठिकाणी आहे त्यामुळे ही इथं लागू होत नाही आपल्याला आहे की नाही. आपल्याला लवकर फिगर इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला ओळखावं लागेल. बघा इथं काय आहे खाली जो ब्लॅक डॉट आहे तो जरी चित्री जरी मिरर इमेजमध्ये अशी जरी गेली तरी हा डॉट खाली तर खालीच राहणार आहे फक्त ती चित्री उलटी होणार आहे. त्यामुळे जर हे बघा ही आपला आन्सर असू शकत नाही कारण खाली डॉट आहे इथं खाली डॉट नाही. इलिमिनेट करायचं उरले हे 3 आणि 3मध्ये मला सांगा आता हे जे आहे बाण कुठे हा वरती आहे इकडे गेल्यानंतर तो ऑपोजिट होईल तो असा जाईल असं म्हणजे हा याच काय होईल तो असं होईल आणि असं इकडं उलट होईल जसं की नाही. असं असणार बाण कुठं कुठे आहे हे तर आपलं इलिमिनेट झालं आहे. हे आपलं आन्सर असू शकतं मग आता नाही हे बी कट करा लगेच. हे आपलं आन्सर असू शकतं का असू शकतं बरोबर हे असू शकतं हे पण असू शकतं. तर यामध्ये किती आपली लाईन किती पाहिजे 1 2 3 पाहिजे. 1 2 3 असणारे कोणते 1 2 3 असणार ही किती आहे 4 वाली म्हणजे आपलं आन्सर क्रमांक कोणतं 3. इलिमिनेट अगोदर जे आन्सर माहिती आहे आपल्याला ते जे साधारण माहीत झालं त्याला इलिमिनेट करत चालायचं म्हणजे इथे 32चा आन्सर काय येणार आहे 3 येणार आहे मित्रांनो. किती येणार आहे 3 येणार आहे. या ठिकाणी बघा 33चा जो प्रश्न आहे
हा जो 33 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय सांगतो आपल्याला, देअर एक्झिस्ट अ सर्टन रिलेशन बिटवीन द फर्स्ट आणि सेकंड टर्म शोज सेम रिलेशन. वी हॅव टू फाइंड आउट दॅट सेम रिलेशन बिटवीन दॅट थर्ड अँड फोर्थ ऑल्सो. वर्क दॅट इज द आय थिंक हे युनिट आहे. वर्कचं युनिट काय आहे, याचा युनिट जूल. तसं फोर्सचं याचा युनिट काय आहे मग, न्यूटन. फोर्सचं काय आहे, न्यूटन. म्हणजे याचा नंबरचा पर्याय किती आहे, 3 नंबरचं उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आहे, 33 नंबरचं. पुढचं बघूया आपण आता. फास्ट घेऊया मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होतो त्यामुळे आपण कमी वेळेमध्ये पूर्ण पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा या ठिकाणी जे आपल्याला ट्रायंगल आहे, ब्लॅक ट्रायंगल, तो कुठे गेला आहे, वर गेला आहे. मग या ठिकाणी पण पुढच्या रिलेशनमध्ये हा जो ट्रायंगल आहे वर गेला आहे, बरोबर, आणि शेजारचा आहे तो त्याच्या खाली आला आहे. तर या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी पण आपलं जी इथं खालचा जो हे आहे शेप आहे, हा शेप कुठे जाणार आहे, ह्या सर्कल इकडे होऊन त्याच्या वरती जाणार. म्हणजे बघा, ब्लॅक जो सर्कल आहे तो ब्लॅक सर्कल कुठं राहील, ह्या इथे राहील ब्लॅक सर्कल, बरोबर, आणि खालचे कुठे जाणार, त्याच्या वरती जाणार आहे, हे असं, बरोबर. ही जी फिगर आहे अशी, अगोदर ही बघा कुठे कुठे आलेली आहे इथं, आणि जिथं नाही आहे ते डायरेक्ट आपला आन्सर असणार आहे का, नाही असणार आहे, बरोबर. तर बघा मग ह्या ठिकाणी हे नाही, हे आपला आन्सर इथं जे नाही आहे ते डायरेक्ट कट करत चला. हे पण नाही या ठिकाणी आपला आन्सर, बरोबर. परत हे नाही आपलं, हे बी एलिमिनेट झालं. हेच फक्त अशी पोझिशन येणारी, बाकीचं पोझिशन चेक करण्याच्या अगोदर एका निश्चयानुसार आपण एलिमेंट करू शकतो, वेळ वाचू शकतो. तर याशी येणारी, अशी फिगर येणारी एकच आहे आणि तेच आपलं आन्सर आहे, 4 नंबरचं आपलं ऑप्शन. असं आपण तुम्ही आन्सर एलिमिनेट करून वगळून, चुकीचे पर्याय वगळून आपण लवकरात लवकर उत्तर काढू शकतो. चला आता 35 नंबर. 35 नंबरचं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पण जो संबंध फर्स्ट आणि सेकंड टर्मचा आहे तोच थर्ड आणि फोर्थचा आहे. बघा 4, 47, 17 आणि 95 या ठिकाणी बघा आकडा मोठा आहे आणि इथं कमी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी डिवायडेशन, मायनस अशा गोष्टी असणार आहेत काय, किंवा फरक आहे, अंकांचा फरक तो मायनस करायचा, असं काहीतरी गोष्टी असणार आहेत. संख्या कमी झाली म्हणजे या 3 ट्रिक वापरून पाहिजे. बघा या ठिकाणी किती आहे, 47 आणि या ठिकाणी 17. आता मग 7 आणि 4 किती, 11. तिथं 11 नाही आहे, बरोबर. परत काय करता येईल आपल्याला, बघा 4 7 28. या ठिकाणी बघूया आपण आता, 4 गुणिले 7 बरोबर 28. यातूनच आपण काय करूया आता, मायनस 4 आणि 7 किती, 11. हे 4 आणि 7 किती लिहूया आपण परत, 4 आणि 7 11. 28 वजा 11 बरोबर 17. म्हणजे हे जो संबंध आहे, कोणता संबंध आहे, ह्या पहिल्या 2 अंकांचा संबंध काय आहे, मल्टिप्लिकेशन मायनस या दोन्हींची ॲडिशन. तर तिथं ते या ठिकाणी पण करायचं आपल्याला. 95चं पण काय येईल, 95चं पाहिलं मित्रांनो, बघा मग 95 बरोबर 9 5 45, 9 4 जा 45 आहे की नाही, आणि 9 5 किती 14. 45मधून 14 जर मायनस केले आपण तर आपल्याला उत्तर येतं 31. म्हणजे याचा जो संबंध आहे त्या संबंधासारखा जर याचा संबंध जोडला आपल्याला तर आपल्याला 31 उत्तर मिळाले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे 1 नंबर. किती नंबर, 1 नंबर या ठिकाणी आपलं उत्तर आहे. पुढचा घेऊया, त्यासारखा दिसतो मी सहसंबंध जे आपण जो आहे, आपण जे उत्तर आहे ते पण काय आहे, सहसंबंधाचंच आहे. बघा जेव्हा केव्हाही संख्या कमी होती तेव्हा काय भागाकार करून पाहायचा, वजाबाकी करून पाहायचा, किंवा स्क्वेअरचं डिफरन्स घ्यायचा, पण तो मायनस करायचा. कशाचा जर डिफरन्स घेतला तुम्ही, त्याच्या टेबलचा, त्या संख्यांची ॲडिशन करून, किंवा मल्टिप्लिकेशन -2 ते मायनसच करून पाहायचं, कारण की संख्या लहान झालेली आहे. किंवा या सर्वांची ॲडिशन करून त्यांचा स्क्वेअर बघा, 2 आणि 3 6 5 5 आणि 5 10 10 10 जा 100. जे आपण ह्याच्या आसपास कुठेतरी गेलेलो आहोत. तर 100पासून 99 कसं मिळालं आपल्याला, 1 मायनस केलेलं मिळेल. त्यामुळे मग काय करायचं बघा, ह्या सर्वांची ॲडिशन किती झाली, 2 + 3 + 5 = 10 स्क्वेअर करा, 100 100 - 1 99. एक प्रयत्न करून पाहूया आपण, चुकलं तर परत दुसरा आपण ट्रिक वापरून पाहूया या ठिकाणी. मग या ठिकाणी पण काय आहे, 4 + 6 + 9 किती आहे सांगा मित्रांनो, 9 आणि 6 50 15 आणि 4 90. किती आहे 90. आता 90 इथं पण 10चा स्क्वेअर केला, ॲडिशन करून त्यांचं सम केल्यानंतर याचं पण स्क्वेअर करूया. मग काय येईल याचा स्क्वेअर, 361 -1. तर आपल्याला उत्तर जे मिळणार आहे 360. तर हे 360 आपल्या इथे आहे का आन्सर, आपल्याला ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती आहे,
2 बरोबर आहे. लक्षामध्ये अशा प्रकारचे आपण हे गणित सोडवू शकतो. पुढचं घ्या आता प्रश्न क्रमांक आहे 34 मित्रांनो. इंटेलिजन्स टेस्टचा पुढचा प्रश्न आहे 34 क्रमांक नंबरचा प्रश्न. या ठिकाणी काय दिलेले बघा त्यांनी आपल्याला BGL बरोबर इज टू NX इज टू EJO. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं मित्रांनो, वर जाऊन सिरीज पाहावी लागेल, तेव्हा आपल्याला ते आन्सर लवकर काढता येईल. बघू आपल्याला प्रश्न तर कळाला. आता सिरीजकडे जाऊया आपण. सिरीजमध्ये आपल्याला लगेच कळून येईल. बघा बी कुठे इथे आहे, तिथले जी कुठे इथे, या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे 4चा आहे बरोबर. कितीचा आहे 4चा. आणि जी पासून एरपर्यंत डिफरन्स किती आहे 4चा आहे. बघा HIJ डिफरन्स नाही, त्याच्यामध्ये येणारे जे लेटर्स आहेत ते 4 येतात ओके नाही. मग याच्यामध्ये कितीचे डिफरन्स आहे, म्हणजे डिफरन्स 5चा असतो. अक्षरांपेक्षा येणारी संख्येपेक्षा एक कमी असतो. म्हणजे तिथं आपण नंबरिंग केली बघा, याला 2, जीला काय येईल मग 7 येईल. 7 - 2 = 5. डिफरन्स कितीचा आहे मग 5चा बरोबर. इथं पण एन आणि एस मध्ये डिफरन्स कितीचा आहे, एन आणि एस 5चा बरोबर. कितीचा आहे 5चा. एस आणि एक्स मध्ये हां येस 5चाच डिफरन्स आहे. कितीचा डिफरन्स आहे 5चा. आता इथं किती आहे EJO ई कुठे EJ हां यांच्या पण 5चा डिफरन्स आहे. पण याने काय विचारलं आपल्याला काय या ठिकाणी इज टू बरोबर. बीच्या नसरीने सुरुवात केली एल आणि एन पासून BNE. तर 5चा डिफरन्स असणारा आपल्याला जोडी या ठिकाणी ऑप्शनमध्ये कोणती आहे ती ओळखायची आहे. तर बघा आता या ठिकाणी परत आपल्याला ऑप्शन लिहूया आपण, म्हणजे आपल्याला लवकर कळायला सोपं जाईल. KPU PUK आणि UPK आणि PKU बरोबर. आता जाऊया आपण आपल्या सिरीजकडे. आता त्यातलं कोणतं जर घेतलं त्याच्यामध्ये 5चा डिफरन्स असणार आहे अशी आपल्याला संख्या सिरीज शोधायची आहे. या ठिकाणी बघा आपण आता पहिलं ऑप्शन घेऊया. आपल्या ऑप्शनकडे जाऊया. के कुठे या ठिकाणी बघा के नंबरिंग. आपण याला प्रत्येक सिरीजच पाहिजे गरज नाही मित्रांनो. आपल्याला जर नंबरिंग पार्ट असेल तर आपण डायरेक्ट नंबरिंगनं देखील आन्सर काढू शकतो. बघा के म्हणजे किती आहे 11, पी किती आहे 16, यू किती आहे 21. या सर्वांमध्ये डिफरन्स कितीचा आहे 5चा आहे बरोबर. म्हणजे आपलं पहिलं पर्यायच बरोबर आहे या ठिकाणी. तरी आपण एक पडताळा घरून पाहू आपलं उत्तर चुकलं काय, म्हणजे आपल्याला लगेच कळेल. पी कुठे आहे, यू किती आहे 4चा डिफरन्स इथं पण आहे. आणि के कुठे हे पाठीमागे आहे, आपल्याला पुढं जाऊन पाठीमागे यायला, आपल्याला पुढं जाऊन पाठीमागे यायचं नाही, आपल्या प्रत्येक वेळेस पुढंच जायचं आहे. म्हणजे त्यामुळे आपलं जे 1 नंबरचं उत्तर आहे तेच बरोबर आहे या ठिकाणी. आता 38 नंबरचा क्वेश्चन आहे नंबरचा मित्रांनो 38 नंबरचा क्वेश्चन आहे. 38 नंबरचा क्वेश्चन काय विचारते आपल्याला, द रिव्हर फ्लोज. रिव्हरचा फ्लो जो आहे बघा, रिव्हरचा फ्लोज काय मित्रांनो 3 km/h अँड बोट सेल्स विथ द स्पीड ऑफ 12 km. आणि जी बोटची स्पीड आहे, बोट स्पीड बघा किती आहे 12 km/h. आता काय म्हणते बघा ते, द बोट कवर सर्टन डिस्टन्स इन 5 hours. जे डिस्टन्स आहे टोटल एक्स डिस्टन्स ती किती आवर्समध्ये कंप्लीट करते 5 hours बरोबर. 5 hours इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द रिव्हर फ्लो. रिव्हर फ्लोच्या अपोजिट डायरेक्शनला ती 5 घंट्यामध्ये अंतर पूर्ण करते ती बोट आहे की नाही. हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड बाय द बोट टू कवर द सेम डिस्टन्स इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ द रिव्हर. बघा अपोजिट जर म्हणलं, अपोजिट डायरेक्शन फ्लोचे जर अपोजिट डायरेक्शन जर असेल, अपोजिट डायरेक्शन जर बोटचं अपोजिट डायरेक्शन जर असेल तर बोट ज्या स्पीडनं जाईल अपोजिट डायरेक्शन जे रिव्हरचा जो फ्लो आहे त्या रिव्हरच्या फ्लोला तिला -3 मायनस करावं लागेल आपल्याला, कारण त्याच्या ती विरुद्ध जाणार आहे ना. विरुद्ध जाणार म्हणजे आपला जो रिव्हरचा जो फ्लो आहे तो मायनस करावा लागेल, त्याच्या विरुद्ध त्याला जायचं आहे. म्हणजे किती होईल तो 9 km/h. म्हणजे अपोजिट जाताना जो स्पीड असणार आहे त्या बोटचा तो काय असणार आहे 9 km/h. तर 9 किलोमीटरनं किती आवरमध्ये कंप्लीट करते ती 5 hour. म्हणजे 9 किलोमीटर किती करेल मग 9 × 5 45 km/h म्हणजे 45 km आहे की नाही. आता काय विचारलं त्याने आपल्याला, काय सांगितलं, हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड द बोट टू कव्हर द सेम डिस्टन्स इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो. आता
फ्लोसोबत जायचं आपल्याला, फ्लोसोबत म्हणजे ऑलरेडीच त्या फ्लोचा जो फ्लो आहे तो 3 आहे. किती आहे? 3 किलोमीटर फ्लो आहे ऑलरेडीच. आणि बोटचा किती आहे? 12. म्हणजे आपल्याला जी स्पीड मिळणार आहे त्याची स्वतःची स्पीड किती आहे? 12. पण त्यासोबत ती कोणाची ॲड करणार आहे स्पीड तिथं? ती स्पीड जी ॲड होणार त्या ठिकाणी त्या बोटची पण स्वतःची स्पीड असणार आहे 12. आणि ते फ्लोची ऑलरेडी त्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे, ती त्याला पुश करत चालणार आहे ती, आहे की नाही? रिव्हरचा जो फ्लो आहे तो ऑलरेडीच. मग किती झाला फ्लो? जो म्हणजे 15च्या स्पीडनं जाईल तो ॲक्च्युली, जर त्या फ्लोसोबत जायचं असेल तर. सेम डिस्टन्स आहे की नाही? ते सेम डिस्टन्स जे आहे म्हणजे 45 डिस्टन्स जे आहे डायरेक्शन ऑफ द फ्लो. सो फ्लोच्या डायरेक्शनसोबत त्याचं डायरेक्शन 12 आणि त्या नदीची जी फ्लो आहे तो 3 त्याच्यामध्ये ॲड होईल, कारण त्याला मदत करेल पुढे जायला. म्हणजे 15 मग म्हणजे 45 टोटल जो डिस्टन्स असेल ते आपल्याला किती हावर्समध्ये आपले किती किलोमीटर पर हावर्सनं हे करायचं आहे? 50 किलोमीटर पर हावरनं कव्हर करायचं आहे, बरोबर. 51 जा 15, 53 जा 45. म्हणजे किती ते टोटल जे डिस्टन्स आहे 45 ते किती हावर्समध्ये कव्हर होईल आपल्याकडून? 3 हावर्समध्ये. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 3 हावर्स. किती हावर्स? 3 हावर्स. असं या ठिकाणी आपण आन्सर काढू शकतो. आता पुढचे प्रश्न घेऊया आपण. फास्ट जाण्याचा प्रयत्न करूया आपण, जेणेकरून आपले सगळे प्रश्न कव्हर झाले पाहिजे. बघा या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक 39 प्रश्न काय? डिफरन्स बिटवीन द एज ऑफ ओम अँड साई. बघा ओ अँड साई यांचा रेशिओ किती दिलेला आहे त्याने आपल्याला? 3 इयर्स ॲगो. कधी आहे? 3 ॲगो. म्हणजे प्रेझेंटला काय असणार त्यांचा रेशिओ? माहिती आहे का आपल्याला प्रेझेंटचा रेशिओ? नाही, बरोबर. 3 इयर्स ॲगोचा काय रेशिओ त्यांचा? ओम अँड साई. ओमचा किती आहे? 5:9. किती वगैरे 3 वर्ष अगोदरचा हा रेशिओ आहे. पण त्याने काय सांग डिफरन्स बिटवीन द एज. आणि बघा डिफरन्स कधी ऑलवेज सेम. डिफरन्स ऑलवेज किती वर्षाचे व्हा तुमच्या दोघांच्या बहीण भावाच्या याच्यामध्ये जर 5 वर्षाचं अंतर असेल तर 50 वर्षानंतर बी ते 5च राहणार आहे. डिफरन्स इज ऑलवेज सेम. डिफरन्स जो असतो, फरक जो असतो वयातला, तो कधीही सारखाच असतो. म्हणजे यांचा जो डिफरन्स असणार आहे तो ॲक्च्युली वयाचा डिफरन्स किती आहे? 8 वर्ष आहे. पण रेशिओमध्ये किती डिफरन्स आहे? 4. म्हणजे मला सांगा मित्रांनो, 4 म्हणजेच ॲक्च्युली जो रेशिओ आहे हा 4चा जो फरक पडला आहे तो कशामुळे पडला आहे? 8 वर्षामुळे पडला आहे. म्हणजे आपल्याला 1ची व्हॅल्यू मिळते. 4 1 जा 4, 4 2 जा 8. आपण याला XY पद्धतीनुसार देखील सॉल्व्ह करू शकतो. पण त्यापेक्षा सोपी मेथड आणि शॉर्टकट मेथड परीक्षेमध्ये आपल्याला फक्त उत्तर तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता, पण जो लवकर काढाल तो इतर मुलांपेक्षा पुढे जाईल. बघा मग 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग 1 इज इक्वल टू 2. म्हणजे 1ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 2 मिळाली. तर ही जी आलेली व्हॅल्यू आहे ती रेशिओमध्ये टाका. 5 2 जा 10, बरोबर का? इज 2. 9 × 2 इज इक्वल टू 18. म्हणजे काय? 10:18. पण हे काय झालं? 3 इयर्स अगोदरचं आहे मित्रांनो. कारण रेशिओ कधी आहे? 3 इयर्स अगोदरचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. 3 इयर्स ॲगोचा रेशिओ म्हणजे हे जे वय मिळालं आपल्याला हे 3 वर्ष अगोदरचं मिळालेलं आहे. त्यांनी काय विचारलं आहे बघा? फाइंड द ॲव्हरेज प्रेझेंट एज ऑफ ओम अँड साई. त्यांचं ॲव्हरेज काढायचं आपल्याला. म्हणजे दोघांची आपल्याला व्हॅल्यू माहीत झाली पाहिजे आजची. तर आजची काढण्यासाठी ते 3 इयर्स अगोदर तर 10:18 आहे. मग आता प्रेझेंट त्या जे 3 इयर्स अगो होतं ते 10:18 होतं. आता आपल्याला प्रेझेंटचं काढायचं म्हटलं ते 3 ॲड करा त्याच्यामध्ये, दोन्हीमध्ये पण. हे होईल 21 आणि होईल 13. मग काय झालं? 13 हे त्यांची एज झाली, बरोबर. याचं 13 याचं 21. तर मला सांगा ह्या दोन्हींचं एज आता किती होईल? आपण ॲडिशन जर केली तर 34 हे प्रेझेंटचं एज झालं. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? ॲव्हरेज काढा. ॲव्हरेज म्हणजे काय? टोटल क्वांटिटी म्हणजे किती मुलं टोटल? एकूण 2 येतं. मग एकूण त्यांच्या वयाला जर आपण 2 जर डिवाइड केलं तर आपल्याला काय येणार आहे? ॲव्हरेज मिळणार आहे. आपल्याला ॲव्हरेज विचारले. आपलं आन्सर हे 70 इयर्स असायला पाहिजे. हे आपलं आन्सर आहे. आपलं 70 हे आन्सर नाही, किंवा हे जे देखील आलं हे देखील आपलं आन्सर नाही. कधी कधी मुलं काय करतात? 13 आणि आपले 10 आणि 18 28 28 भागिले 2 14. मग त्यांचं जे रेशिओ येतो तो किती येईल? 14 येईल. तर 14 त्यांचा आन्सर नाही. आन्सर काय येणार मित्रांनो? त्यांचं आजचं वय काढायचं आहे आणि वयाचं वय काढून त्यांचं ॲव्हरेज काढायचं आहे. तर ॲव्हरेजला 2 मुलं असतील 2 भागणार, 3 मुलं असतील 3 भागणार. हे 2च मुलं आहेत म्हणून 2 भागला आपला आन्सर किती आला? 70. म्हणजे त्यांचं ॲव्हरेज जे येणार आहे ते किती येणार आहे? 70. त्यांनी जर वय विचारलं असतं, एज विचारलं असतं, टोटल एज किती आहे दोन्हीचं आजचं वय, तर मग त्यांचं आजचं वय काय असतं मित्रांनो? आजचे वय बरोबर 34 वर्ष आले दोघांचे. जरा असं आन्सर आलं असतं.
किंवा त्याने स्पेसिफिक या ठिकाणी आपल्याला विचारलं ओमचं वय किती, तर ओमचं रेशो किती होता आपला 5चा. मग ते आपण 5चं जे वय काढलं ते किती आलं 3 वर्ष अगोदरचं 10, त्यामध्ये 3 मिळवले 13. मग ओम जर विचारला असतं ओम किती आला असतं 13, आणि जर आपल्याला साई जरी विचारला तर साई किती आला असता 21. कोणतंही आन्सर आपण देऊ शकतो. काही जरी विचारलं अशा प्रश्नामध्ये तरी शॉर्टकट वापरून आपण आन्सर देऊ शकतो. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला स्पष्टीकरणासहित उत्तरं पाहायला मिळणार मित्रांनो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं, आवडल्यास मात्र शेअर, लाईक वगैरे सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा 40 नंबरचा प्रश्न आहे. फर्स्ट बर्थडे ऑफ वैभविक ऑक्युर्ड ऑन सॅटर्डे 10 नोव्हेंबर 2018. बघा तिचा जो पहिला बर्थडे आहे सॅटर्डेला आहे. कधी आहे सॅटर्डे 10 नोव्हेंबर 2018. ऑन विच डे हर 11th बर्थडे विल ऑक्युअर. तिचा 11वा बर्थडे केव्हा येईल, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये किती ॲड करावं लागेल मित्रांनो, हे 11 बरोबर, म्हणजे काय येईल ते 2029. पण आपलं काय डी काढायचं आपल्याला की नाही. म्हणजे 11 वर्ष तर हे झाले आपली, ती त्याची ती 11वा बर्थडे काढायची म्हणजे 11. पण ह्या 2018 ते 2029 पर्यंत येणारे आपल्याला लीप इयर करायचे. किती इयर करायचे, लीप इयर करायचे, ते आपल्याला ॲड करावं लागते एक्स्ट्रा एक दिवस त्यांचा, तो बी गृहीत धरावा लागेल. मग डिवाईड केल्यानंतर आपल्याला डेज मिळतील. बघा मला सांग 2018 ते 2029 पर्यंत लीप येणार आहे. कोणकोणती लीप इयर येतं, 2020 पण लीप इयर आहे, 24 पण आहे, 2028 पण आहे. म्हणजे एकूण लीप इयर किती आले 3, म्हणजे 3 दिवस पुन्हा वाढणार. म्हणजे 11 मध्ये आपण जर 3 मिळवले तर उत्तर आलं 14. आता काय सांगितलं तुम्हाला, जे विषम डे येतात नाही की नाही, अगोदर असे विषम डे काढून घ्यायचे आहे की नाही, आणि ते विषम डेला कितनं भागायचं आपल्याला 7नं भागायचं आहे. आणि 7नं भागितल्यानंतर जी आपली बाकी उरल तितके दिवस आपल्याला पुढे जायचं आहे, किंवा मागं जायचं असेल तर मागं, पण आपल्याला पुढे जायचं. पुढं का जायचं आहे, कारण तिचा 11वा बड्डे मागं थोडं येणार आहे, पुढेच येणार आहे पुढच्या तारखेनाच. त्यामुळे 7 × 7 = 14 बरोबर. म्हणजे 7नं जर आपण 14ला भागलं तर बाकी आपल्याकडे काय उरते 0 उरते, आणि कोटेशन 2 येतो आपला, म्हणजे भागाकार किती येतो 2. पण बाकी किती उरते 0. बाकी जर 0 उरत असेल तर आपण मागं जात नाही आणि पुढे जात नाही. म्हणजे ज्या दिवशी तिचा पहिला बड्डे होता सॅटर्डेला, तिचा 11वा बड्डे देखील केव्हा असणार आहे, सॅटर्डेलाच असणार आहे. म्हणजे आन्सर क्रमांक 3 सॅटर्डे हेच आपलं उत्तर असणार आहे. लक्षामध्ये बरोबर. तुम्ही म्हणता असं काय केलं, कारण बघा आपण भागाकार आपलं जेव्हा केव्हाही दिवस काढायचे असतील तेव्हा आपल्याला आपण काय करतो, ऑर डेज जेवढे त्याला 7नं भागतो, आणि जे उरल ते आपल्याला पुढं जायचं असेल तर पुढं, मागं जायचं असेल मागं दिवस मागं जातो. या ठिकाणी आपलं 0 आलं आहे, त्यामुळे मागं जायची गरज नाही, पुढेही नाही. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक किती उत्तर आहे 3 नंबरचा. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण 41 नंबरचा. बघा ही एक पझल आहे, ही सॉल्व्ह करायची आपल्याला. 41 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल, फाइंड द नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. या ठिकाणी बघा या क्वेश्चन मार्क ठिकाणी काय येईल ते बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा 12 × 8 = 96 आणि 12 × 8 = 20. 96 मधून 20 गेले 76. नाही, या ठिकाणी ती ट्रिक आपल्याला लागू होत नाही, म्हणजे इथं पण मल्टिप्लिकेशन करायची मजा नाही. परत काय करूया आपण आता या ठिकाणी बघा, ज्या अर्थी ह्या मधला नंबर मोठा आहे त्या अर्थी यांचं मल्टिप्लिकेशन, यांचे स्क्वेअर, यांचे क्यूब, त्यांचं मायनस, त्यांचं प्लस असं काहीतरी असणार आहे. जेव्हा केव्हा नंबर जास्त असतात तेव्हा आपल्याला डिवायडेशन वगैरे करून पाहायची गरज नसते. आता 12 × 8 = 20 आणि 20 × 80. इथं बघूया आपण 16 × 1 = 60 आणि 16 × 1 = 60, 320, 320 आणि 2 × 36. नाही, या ठिकाणी त्याला 4 गुणलं ते खूप मोठा आन्सर येणार आपला. 21 आणि 16 × 34 × 5 = 185 बरोबर येते इथं येईल. पण इथं 19 आणि 12 किती आहे, हे 4, हे 5, हे 6 गुणलं तर 12 आणि 5 = 29, 41, 31 आणि 31 × 6 = 186 यायला पाहिजे. इथे 186 ऑप्शन आहे का, पण आपण चढता क्रमचा धरला, याला 4 गुणायचे, दोन्हीची बेरीज गुणिले 4, दोन्हीची बेरीज गुणिले 5, दोन्हीची बेरीज गुणिले 6 असं आन्सर येत नाही. मग या ठिकाणी काय परत वापरावं लागेल आपल्याला. बघा या ठिकाणी मित्रांनो 12चा वर्ग करून पाहू बरं आपण. 12चा स्क्वेअर = 144 मायनस 8चा स्क्वेअर किती आहे 64 बरोबर. मग काय येईल आन्सर 0 आणि 80 बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय केलं, पहिल्यांचं दोन्हीचं स्क्वेअर मायनस केला तर आपल्याला 80 आलं इथं बरोबर आहे. मग 21चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो मला सांगा. 21चा स्क्वेअर आहे 4, 4,
1 मायनस 60चा स्क्वेअर काय आहे 2 5 6. या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया. 11 मायनस 6 5 आले बरोबर. या ठिकाणी 3 झाले. 13 मायनस 5 8. या ठिकाणी 3 राहिले. 3 मायनस 2 1 185 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जे आपला आन्सर असणार आहे ते 90चा स्क्वेअर आहे. 90चा स्क्वेअर येत असतो 361 मायनस 12चा स्क्वेअर आहे 144. यांचं जे आन्सर आहे ते आपलं उत्तर असणार आहे. 11 मायनस 4 7. the 6 the 5 राहतील. 5 मायनस 4 1. आणि या ठिकाणी नाही गरज नाही घ्यायची. 3 एक गेला 217. आपण तुम्ही साध्या पद्धतीने एका खाली एक मांडून देखील करून पाहू शकता सबस्ट्रॅक्शन. 361 मधून जर आपण 144 वजा केले तर आपलं उत्तर 217. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते 2 नंबरचं उत्तर आहे. 41चं उत्तर किती आहे 2 नंबरचं मित्रांनो. लक्षामध्ये अशा गणितामध्ये कसं विचार करायचा. जर या दोन्ही संख्यांच्या पेक्षा मधली संख्या जर मोठी असेल त्यांचा गुणाकार करून पहा. त्यांच्या स्क्वेअर मायनस करून पहा. त्यांचे दोन्हीचे क्यूब घेऊन क्यूब मायनस करून पहा. असे खूप सारे ट्रिक आपल्याला वापरून आन्सर काढावं लागतात. या ठिकाणी ट्रिक काय वापरली त्यांनी मित्रांनो. या दोन्हींचा या पहिल्याचा स्क्वेअर वजा तिसऱ्या संख्येचा स्क्वेअर ही मधली संख्या येत असते. इथं पण यात 21चा स्क्वेअर केला आपण. 21 स्क्वेअरमधून 16चा स्क्वेअर वजा केला इतका आन्सर मिळालं. तेच ट्रिक आपण खाली वापरलेली आहे.